रहेगा चैलेंज के खिलाड़ियों का, इसमें कोई संदेह नहीं है। कैप्टन ने भी टॉस में उसका जिक्र किया था, लेकिन माहिरा स्पोर्ट्स ज़रूर यहाँ पर अच्छा खेल पेश करने की कोशिश करेगी। और माहिरा स्पोर्ट्स के पास भी काफ़ी अच्छे अच्छे खिलाड़ी है। और आखिरकार देखिए गवली सर, क्रिकेट है, एक नए सिरे से ही शुरुआत करनी पड़ती है आपको हर नए टूर्नामेंट में, हर नए मैच में। नाही, सिटी क्रिकेटची मॅच आपण पाहणार आहोत आता. BC4 भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमिटी BC4च्या माध्यमातून ही दुसरी मॅच. आज पहिली मॅच जी आपण बघितली आहे मॅगी 11 विरुद्ध विक्टोरिया विरुद्ध, आणि दुसरी मॅच आपण पाहणार आहोत टॉस जिंकून खरं तर आय थिंक क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे मायरा स्पोर्ट्सने. चैलेंज स्पोर्ट्स आपसे रिक्वेस्ट है अपने ओपनर्स को मैदान में भेज देना है प्लीज। 6-6 ओवर का मैच रहेगा, जिसमें पहले 5 ओवर्स 25 मिनट के भीतर पूरे करने कंपलसरी है, अथवा आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रखना पड़ेगा। फील्डिंग साइड को इसका खासा ध्यान रखना है, लेकिन बल्लेबाजों की भी ये जिम्मेदारी है कि समय के मामले में सहयोग करे, नहीं तो आपकी टीम को भी पेनलाइज किया जा सकता है। वेळेसंदर्भात सहकार्य करायचंच आहे तुम्हाला, कारण 6 षटकांची मॅच आहे आणि 5 षटके 25 मिनिटात पूर्ण करायचीच आहेत. आतापर्यंत आपण बघतो 4 मॅचेस झालेले आहेत आणि 4 मॅचेसमध्ये एक थोडीशी डिसिप्लिन बघायला मिळालेली आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन असं म्हटलं जातं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळताना बघितलं, खूप जवळ आठवण झाली, कारण विनोद कांबळे आज भिवंडीला हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण झाली. आठवत असेल मला वाटतं अजय घरात जेव्हा 17 टेस्ट मॅच झाल्या होत्या, तेव्हा विनोद कांबळे सचिनचे बरेचसे पुढे होते. जी बिल्कुल सही कहा आपने। प्लेयर्स पेविलियन में केवल खिलाड़ियों को ही बैठना है, वहां पर कोई भी दर्शक नहीं होना चाहिए। प्रेम सूर्यवंशी, आपको भी वहां पर ध्यान देना है, खासतौर पर बाउंड्री के बाहर जब गेंद जाएगी तो वो जिम्मेदारी आपकी है कि गेम में कोई डिले ना हो, गेंद तुरंत मैदान के अंदर आनी चाहिए। ना सिर्फ उनकी जिम्मेदारी है, बल्कि वराल देवी स्पोर्ट्स के जो वॉलेंटियर्स है उन सभी की ये जिम्मेदारी है। आखिरकार सलामी बल्लेबाज मैदान में पहुंचते हुए चैलेंज स्पोर्ट्स की ओर से उमेश दलवी और उनके साथ कप्तान सचिन भोईर। उमेश के पास अच्छा खासा अनुभव है, कमाल के ऑलराउंडर माने जाते हैं, ग्रामीण क्रिकेट में धुंडा वडवली के लिए खेलते हैं। सचिन भोईर का जहाँ तक सवाल है, सचिन भी अब एक अच्छे अनुभवी खिलाड़ी माने जा सकते हैं और बहुत अच्छे कप्तान भी है। चैलेंज स्पोर्ट्स को बहुत अच्छी तरह से लीड कर रहे हैं सचिन भोईर। नाही, डेफिनेटली कित्येक वर्षापासून सचिनला आपण खेळताना पाहतोय. स्वतः एक खूप चांगली कामगिरी करतोय, खूप चांगला बॅटर आहे, खूप फलंदाज आहे आणि खास करून कॅप्टन म्हणून खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय. हमारे बीच मिस्टर मयूर विलास पाटिल साहब का शुभ आगमन हुआ है, आपका बहुत बहुत स्वागत है। उनकी टीम चैलेंज स्पोर्ट्स अब यहाँ पर खेलने जा रही है। मयूर पाटिल साहब, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। धर्मराजा चषक 2024 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत। यस, मयूर पाटील साहेब आपलं हार्दिक
जाता है। ये भिवंडी का सिटी क्रिकेट है, यहाँ से एक से बढ़कर एक खिलाड़ी आपके सामने आते हैं, अलग प्रकार की चुनौती। अच्छी गेंद जड़ में रखी हुई, यहां पर मौका बना है, बहुत बड़ा मिक्सअप, तालमेल की कमी और बल्लेबाज रन आउट। स्वतः फॉलो थ्रो मध्ये अडवतोय उमेश याने, खूप चांगला अडवतोय आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे आपल्या संघाला आणि बाद होतोय या ठिकाणी उमेश दळवी. उमेश दळवी शून्यावर बाद होतोय, गोल्डन डकवर बाद होतोय. जी हाँ, फर्स्ट बॉल डक गेंद को खेला भी उन्होंने था, लेकिन थोड़ा तालमेल का अभाव नजर आया। हालांकि सचिन ने बाद में मना कर दिया था, लेकिन उमेश काफी आगे निकल गए थे, लगभग नॉन स्ट्राइकर से इन पर पहुंचने की तैयारी में थे और वहां से वापस लौटना उनके लिए असंभव था, क्योंकि फील्डर पहुंचे थे गेंद पर और बाकी का काम वहां पर विकेट कीपर ने किया। जैसे ही गेंद उनके हाथ में आई तो रनआउट के जरिए पहली सफलता प्राप्त हुई है माहिरा स्पोर्ट्स को। 10 पर गिरा है पहला विकेट चॅलेंज का। 10 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाले, धावबाच्या रूपाने बाद झालेला आहे, शून्यावर बाद झालेला आहे उमेश दळवी. आणि त्यानंतर योगेश भालेकर बॅटिंग करण्यासाठी येते. योगेश भालेकर मॅन फ्रॉम भावाळे. हरफन मौला खिलाड़ी है योगेश भालेकर। लास्ट सीजन में क्या कमाल का प्रदर्शन उनका रहा था, चैलेंज को टॉप पर ले जाने में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही थी। मात्र 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, एक डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑन पर। ओ आते ही स्विच हिट का इस्तेमाल, जबरदस्त टाइमिंग के साथ खेला हुआ शॉट, 4 रन। खूप चांगला फटका बघायला मिळाला. स्विच हिट, मित्र म्हणे की स्वीट हिट, अगदी पॉईंटच्या वरून हा फटका खेळला गेला आणि डिपिश पॉईंट सीमापार जाणारा हा एक दर्जेदार चौकार पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. धीमी गति की गेंद थी, टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ कट रही थी और जो वो बाहर की तरफ टर्न था उसका, उसी का फायदा उठाते हुए बहुत ही बढ़िया शॉट। इस बार छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए ढकेल दिया है गेंद को मिड ऑन पर। मिड ऑफ से फील्डर दौड़ते हुए वहां पर, अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। तो इस तरह से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। चैलेंज स्पोर्ट्स पहले बल्लेबाजी करती हुई टॉस हारने के बाद इस मुकाबले में माहिरा स्पोर्ट्स के विरुद्ध। अच्छी शुरुआत है गवली सर, 15 रन आए हैं और विकेट, जैसे कि शुरुआत से ही चर्चा हो रही है कि फुल ऑफ रन्स है, यहाँ पर हाई स्कोरिंग मैचेस खासतौर पर इस पहले दिन में देखने को मिल रहे हैं। नाही, डेफिनेटली 50चा आकडा बघायला मिळाला. यापूर्वीची मॅच आपण बघितली, फक्त यशस्वीरित्या पाठलाग केला गेला होता. यापूर्वीच्या 3 मॅचमध्ये असं घडलेलं नव्हतं. सुरुवातीला बॅटिंग करताना संघ विजयी झाले होते, मात्र चौथ्या मॅचमध्ये कारिवली संघाने चेस करताना सामना जिंकला आणि आपण ही 5वी मॅच पाहतोय. आणि पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण धावसंख्या आहे 15. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र 15 धावा एक चांगली धावसंख्या आहे. और अब पाइपलाइन एंड से आसिफ शेख तैयार होते हुए गेंदबाजी के लिए। अच्छे अनुभवी खिलाड़ी है, तेज रफ्तार के साथ बॉलिंग कर सकते हैं, बाजी में भी अच्छा योगदान देते हैं आसिफ शेख, मापोली को बिलोंग करते हैं। उमेश की जो गेंदबाजी हमने देखी, कुछ ज्यादा रफ्तार उन्होंने निकाली नहीं, कम गति से गेंदबाजी हो रही थी और उनको ज़्यादा सेटल होने का मौका नहीं दिया बल्लेबाजों ने। सचिन मोहिर ने शुरुआत में ही 2 चौके लगाए, उसके बाद विकेट जरूर मिला रनआउट के जरिए। बहुत ज़्यादा दूर रखी हुई गेंद थी, ये दिशाहीन गेंद के साथ शुरुआत करते हुए आसिफ शेख। नियंत्रण दिखाना होगा गेंदबाजी में, क्योंकि सामने एक बड़ी टीम है चैलेंज स्पोर्ट्स, और ऐसी गलतियां आप बतौर गेंदबाज नहीं कर सकते हो। और यहाँ पर जो विकेट भी है उसको भी देखते हुए, निश्चित रूप से उसको समझते हुए गेंदबाजी करने की ज़रूरत है। हे डेफिनेटली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात कित्येक वेळा गोलंदाज आपल्या दिशेमध्ये भरगटतात आणि तेच या पहिल्या चेंडूवर बघायला मिळालं, कारण लॉंग रनअप आहे, एक वेगवान गोलंदाज आहे आसिफ शेख. दाहिने हाथ से राउंड द विकेट, फुल टॉस, स्विंग किया ऑन साइड में, 2 खिलाड़ियों के दरमियान खेल दिया है, शानदार चौका। खूप चांगला फटका बघायला मिळाला. खरं तर उजव्या स्टेजच्या बाहेर फुलटा चेंडू खेचून मारला होता आणि अगदी गॅप शोधली होती, कारण वाईड ऑफ लॉंग ऑन होता, मिड विकेट होता, दोघांच्या मधून हा चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. अराउंड द ऑफ स्टंप फटका खेळला होता आणि दोघांच्या मधून हा चेंडू, ताळमेल बघायला मिळालेला नाही, समन्वय बघायला मिळाला नव्हता. मात्र दूसरा ओवर चल रहा है
अभी अभी इस ओवर की शुरुआत हुई है और 4 चौके लग चुके हैं चैलेंज स्पोर्ट्स की इस पारी में। एक बार फिर से आसिफ, और इस बार बल्ले का किनारा लगा है, बहुत दूर से ड्राइव लगाने का प्रयास था। अच्छा क्षेत्ररक्षण फ्लाई स्लिप की दिशा में, इस बार कोई रन नहीं। इसके बाद एक बार फिर से ग्रामीण क्रिकेट की तरफ हम रुख करने वाले हैं। अगला मुकाबला रहेगा दित्या 111 जीवदानी बामन डोंगरी बनाम नाना स्पोर्ट्स टेमघर। येस दित्य 111 मनीषजी पाटील ओवडी गावचे यांचा संघ आहे. दित्या 111 जुदानी बामणडोंगरी नाना स्पोर्ट टीम ग. आसिफ की अगली गेंद, इस बार शफल कर चुके थे पहले ही। शॉट फाइन लेग को बीट करने का प्रयास था, लेकिन अंदर लगी बल्ले के इनसाइड एज था। इससे पहले कि फील्ड करते खिलाड़ी, एक रन लेने का अवसर वहां पर योगेश भालेकर के पास। दोनों बल्लेबाज काफी आक्रामक खेलते हुए हर गेंद पर बाउंड्री प्राप्त करने का ही ज्यादातर प्रयास नजर आ रहा है। पावर प्ले भी चल रहा है और अभी तक अच्छी बैटिंग भी देखने को मिली है। अच्छे स्कोर की तरफ जाने का मौका जरूर है चैलेंज के पास। स्कोर इस समय 21 रन, 1 विकेट के नुकसान पर। भिवंडी सिटी क्रिकेट से ये मुकाबला 2 फॉर्मेट्स में टूर्नामेंट आपको देखने को मिल रही है, सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट। लास्ट टू लास्ट सीजन हमने सिटी क्रिकेट को देखा था धर्मराजा चषक में, और काफी रोमांचकारी मुकाबले हुए थे। आखिरी दिन मैं तो वो भूलूंगा ही नहीं, क्योंकि 8 मैचेस थे, उसमें से 7 मैचेस ऐसे थे जो आखिरी गेंद तक चले गए थे। सिटी क्रिकेट गजब का रहा था इस धर्मराजा ट्रॉफी में। इस बार खींच के मारा है और फील्डर से दूर मारा है, फ्लॅट 6। जबरदस्त फटका खेचून मारला होता. अगदी उजव्या ष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि खेचून मारला आणि गॅप काय शोधली आणि फार कॅल्क्युलेटेड सिक्सर. डीप मिड विकेटला जाणारा कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि अगदी तोलून मापून मारलेला हा षटकार. सचिन भोईर गेंद के मेरिट पर बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं और मैदान की चारों तरफ अच्छे शॉट्स खेलने की काबिलियत रखते हैं। मैच का ये पहला सिक्सर सचिन भोईर के बल्ले से। स्कोर उछलता हुआ 27, 1 विकेट के नुकसान पर महंगे साबित होते हुए आसिफ। इस बार जगह दे बैठे हैं, अब की बार एक्स्ट्रा कवर की दिशा से गैप ढूंढा है, नहीं रोक पाए फील्डर। 4 रन। क्लास फटका, कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. जसं काही संगीत असतं ना, क्लासिकल संगीत, हे बघण्यासाठी खूप बरं वाटत असतं, त्याप्रमाणे क्लास फटका बघायला मिळाला. गॅप काय शोधली होती, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या जवळून हा चेंडू गेला होता. अतिशय वेगात, बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार चौकार. बहुत ही जोरदार बैकफुट पंच था ये, काफी जगह मिली थी वहां पर। छोड़ देते तो शायद वाइड भी घोषित कर सकते थे अंपायर, इतनी बाहर थी, लेकिन मौका था वहां पर हाथ खोलने का, और अपने हाथ खोलते हुए सचिन भोईर। लेंथ में लगातार गलतियां हो रही है, लाइन में गलतियां हो रही है। ओ, ये एक और कमजोर गेंद है, आपकी बार इनफील्ड के ऊपर से एक और बाउंड्री। यावेळेला पुन्हा एकदा पंच केलेला आहे, अतिशय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप कव्हर, सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. षटक समाप्त झालेलं आहे आणि आता मात्र खूप चांगली सुरुवात म्हणता येईल. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र 35 धावा झाल्या आहेत, 1 बाद 35. आम्ही मात्र वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. मान्यवर कक्षामध्ये मान्य श्री रुपेजी गायकवाड डोंगराळीचे आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. पहले 2 ओवर्स के लिए 10 मिनट लिए गए हैं, तुरंत फील्ड सजाना है और खेल को जारी रखना है। आकर्षक ट्रॉफीज आपके स्क्रीन पर। धर्मराजा सेवा संस्था भिवंडी के अध्यक्ष माननीय श्री नीलेश चौधरी साहब, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के वरिष्ठ नगर सेवक, जिनके द्वारा इस टूर्नामेंट का भव्य आयोजन और मेहमानों का तांता लगा रहता है यहाँ पर मंच पर जब भी इस टूर्नामेंट का आयोजन किया जाता है। हे पाहू शकता स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. ॲडव्होकेट कल्पेशजी ठाकूर आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतायत. एलईडी स्क्रीन कृपया कॉन्टॅक्ट करायचा आपण ओनर. एलईडी स्क्रीन, मैदानातील एलईडी स्क्रीन आहेत, ओनर आपण त्वरित कॉन्टॅक्ट करायचा आहे आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी. नॉन पावर पे ओवर्स की अब शुरुआत होने जा रही है, तीसरा ओवर इस मैच का, और गेंदबाजी में बदलाव। जावेद फारूकी, एक अनुभवी गेंदबाज, आक्रमण पर आते हुए मायरा स्पोर्ट्स की ओर से।
स्विच इट, और यहां पर कोई खिलाड़ी नजर नहीं आ रहा है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री पर। वन बाउंड चौका। एक तरफ से सचिन भोईर है तो दूसरी तरफ से योगेश भालेकर। दोनों तरफ से अब मार पड़ रही है गेंदबाजों को, समझ में नहीं आ रहा है कि कहां पर जाए। एक तरफ कुआं है तो दूसरी तरफ खाई है। काफी समय मिला वहां पर बैट्समैन को, ज्यादा गति नहीं थी और कोई ज्यादा टर्न भी नहीं देखने को मिला वहां पर। डेफिनेटली आपण पाहतोय अजय गरज की आता मात्र दुधारी तलवार चालताना पाहतोय, कारण एका बाजूने सचिन भोईर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की योगेश भालेकर खास करून स्विच हिटचे फटके लगावताना पाहतोय आपण। जी हाँ, सचिन का क्लासिक अंदाज है तो दूसरी तरफ हम देख रहे हैं योगेश भालेकर को जो इम्प्रोवाइज क्रिकेट खेल रहे हैं, लेकिन दोनों भी उतने ही सफल यहाँ पर नजर आते हुए, उतने ही प्रभावशाली नजर आते हुए। रन संख्या 39, विकेट की सख्त जरूरत इस समय माहिरा स्पोर्ट्स को। कुछ डॉट गेंदे डालनी होगी गेंदबाजों को यदि दबाव बनाना है तो बल्लेबाजों पर। और अच्छी गेंद थी इस बार, थोड़ा सा टर्न लाइन देखिए जरा। अब की बार भी स्विच हिट करना चाहते थे, लेकिन ये गेंद उन्होंने लगभग लेग स्टंप की दिशा से स्टार्ट की थी और फिर टर्न होकर थोड़ी मिडिल स्टंप के ऊपर से निकल गई। अच्छी गेंद थी। हे शॉर्ट सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं, चेंडूची निवड तुम्हाला करणं फार महत्त्वाचं। तुम्ही जेव्हा फटका खेळतात ना तेव्हा चेंडूची निवड, यावेळेला निवड योग्य प्रकारे केलेली नव्हती, कारण आपण पाहतोय जवळपास उजवी एसटी आणि मधली एसटीच्या वरून हा चेंडू निघून गेला होता। अपने अनुभव को इस्तेमाल में लाने की कोशिश करते हुए वहां पर जावेद। इस बार थोड़ी तेज डाली हुई गेंद थी, देखना है बैट से है या नहीं। गेंद पीछे सफाई से रोक नहीं पाए विकेट कीपर, हालांकि वाइड है, रन तो नहीं मिला है वहां पर। बल्लेबाज चाहते थे सचिन की रन भी लिया जाए, लेकिन वाइड का रन जरूर मिलेगा, अतिरिक्त रन। डेफिनेटली डाव्या एसटीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेला होता आणि पंचांचा एक निर्णय आलेला आहे तो म्हणजे वाईड बॉल, एक अवंतर धाव। जावेद राउंड द विकेट जाते हुए, और टॉस्ट अप डिलीवरी काफी घूमी। ये मिट्टी का विकेट है, हम भिवंडी में देखते हैं या तो टार विकेट रहता है डांबर का या फिर कंक्रीट विकेट ज्यादा देखने को मिलते हैं, लेकिन मिट्टी का विकेट जहां पर होता है वहां पर स्पिनर्स जरूर प्रभावशाली साबित होते हैं। नाही, जबरदस्त आपण बघितला, टर्न झाला होता चेंडू पडल्यानंतर अगदी अगदी उजव्या एसटीच्या बाहेरनं निघून गेला होता। अच्छी विविधता दिखाते हुए यहाँ पर जावेद। फिर से थोड़ा सा फ्लाइट दिया था, आपकी बार स्विच हिट किया जरूर है, लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। शॉर्ट थर्डमैन से थ्रो पहुंचा लेकिन निशाना चुकता हुआ सिंगल लेने में कामयाब योगेश भालेकर। ये बैटल काफी अच्छा देखने को मिल रहा है योगेश भालेकर और जावेद फारूकी के बीच में। स्कोर बढ़ता हुआ 41 रन, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर इस समय प्रगति पर है। अजय पाहू शकता पहिल्या चेंडूवर आपण एक चौकार बघितला, त्यानंतर मात्र एक कमबॅक करताना पाहतोय जावेदला गोलंदाजीमध्ये। लाइन को वैरी करते रहे हैं, लेंथ में बदलाव कर रहे हैं, और खासतौर पर जो गेंद की ट्रेजेक्ट्री है, पिछली दो गेंदें थोड़ी फ्लाइटेड गेंदें थी। एक तो बहुत ज़्यादा फ्लाइट किया था उन्होंने, और जितना ज़्यादा फ्लाइट आप करते हो उतना टर्न मिलने की संभावनाएं होती है। गेंद को स्पिन करा रहे हैं जावेद। सीधी गेंद, इस बार जोरदार ड्राइव, गैप ढूंढा है। क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं कप्तान सचिन भोईर। एक और क्रैकिंग शॉट और 4 रन। सचिन भोईरने आतापर्यंत पाहतोय आपण तब्बल 5 चौकार लागवलेले आहे आणि 5ही चौकार जर आपण बघितले तर गॅप शोधली होती। प्लेसमेंट किती जबरदस्त होतं हेच फार महत्त्वाचं। तुम्ही जेव्हा फटका खेळतात ना तेव्हा प्लेसमेंट फार महत्त्वाचं, फुटवर्क प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं। और ये लगातार तीसरा चौका उनके बल्ले से। पिछले ओवर में 2 शानदार चौके लगाए थे उन्होंने, और वो दोनों चौके भी एक्स्ट्रा कवर पर लगाए थे। इस बार भी 27 पर सचिन है, स्पिन होने दिया, शॉट आर्म पुल, ओहो, एक और लाजवाब शॉट, फ्लॅट सिक्सर। जागा बघून फटका खेळल्या करता स्पिनची वाट, स्पिन होऊन वाट बघितली अगदी असं म्हणता येईल, आणि अगदी सरळ शॉर्ट चेंडू आणि फेकून दिला चेंडूला, फ्लॅट 6, कॅल्क्युलेटेड 6 हे पाहू शकता। अगेन स्पिन्स फटका, आणि ह्याच बरोबर 50चा आकडा पार होतोय। टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल। 50 धावा पूर्ण होत आहेत। 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाती हुई चैलेंज स्पोर्ट्स की टीम यहाँ पर 3 ओवर के बाद 51 पर 1, 15 पर बैटिंग करते हुए योगेश 9 गेंदें खेली है मात्र, और सचिन को देखिए 8 गेंदों में 33 पर बैटिंग करते हुए। तिसरा अर्धशतक बघायला मिळेल का आज? पहिलं अर्धशतक प्रतीकने संपादित केलं होतं, दुसरं अर्धशतक पवनने, आणि तिसरं अर्धशतक बघायला मिळेल का? प्रश्नचिन्ह है। संभावनाएं बन रही है क्योंकि अभी भी 3 ओवर्स का खेल बचा हुआ है। इसके बाद ग्रामीण फॉर्मेट से मुकाबला रहेगा। दित्या 111 जीवदानी बामन डोंगरी बनाम नाना स्पोर्ट्स टेमगर। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है, टॉस बॉक्स में। कॉम्प्युटर कॉमेंटेटर आमचे सुभाष धुमाळ माहिती देतात की 15 चेंडूमध्ये 55 धावा प्रतीक भोईरने पटकावल्या होत्या आणि 18 चेंडूमध्ये 54 धावा पवन केनेने पटकावल्या होत्या, अशी माहिती कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ आम्हाला देत आहेत। धन्यवाद सुभाष धुमाळ।
हालांकि दोनों भी वो ग्रामीण क्रिकेट से हमने अर्धशतक देखे थे। ये सिटी क्रिकेट का मुकाबला है और सिटी क्रिकेट का वैसे दूसरा ही टूर्नामेंट है इस सीजन का। पहले टूर्नामेंट में तुषार शेल्के ने अर्धशतक जड़ा था वहां पर बिनार के डीडी ग्राउंड पर BC4 चैंपियंस ट्रॉफी में। बॉलिंग में एक और परिवर्तन, अब बायत के गेंदबाज आफ्ताब आक्रमण पर आते हुए, काफी अनुभवी गेंदबाज है। खिलाड़ी तो बहुत बढ़िया है, मायरा स्पोर्ट्स के पास भी देखिए अनुभव की कमी नहीं है। विकेट कीपर की भूमिका में मतीन खान है। पिछले ओवर में जावेद को हमने देखा और अब आफ्ताब पाइपलाइन एंड से। पटकी हुई गेंद इस बार हवा में खेल दिया है, दो खिलाड़ी जज करते हुए, और बढ़िया कैच। कॉलिंग थी वहां पर, दो खिलाड़ी कन्वर्ज हो रहे थे। ऐसे में कई बार हमें देखने को मिलता है कि कॉलिंग का अभाव रहता है, लेकिन अच्छा वहां पर तालमेल दो फील्डर्स के बीच में और कैच लपका गया है। भालेकर आउट। नाही डेफिनेटली, कारण वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला. आपण रिप्लेमध्ये पाहूया. आणि अशा वेळेला कॉलिंग होणं फार गरजेचं आहे. खरं तर पुलचा फटका खेळला गेला होता, पण टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नव्हतं, त्यामुळे लॉंग ऑन क्लिअर करता आलेलं नाही आहे. दोघांमध्ये तालमेल, आणि मला वाटतं उमेश तरे यांनी एक चांगला झेल समाप्त केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि समन्वय. अजय, तुम्ही बरोबर सांगितलं की जेव्हा दोन क्षेत्ररक्षक जवळ येतात ना, तेव्हा कॉर्डिनेशन चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. अन्यथा दुखापत होण्याची शक्यता असते, झेल सुटण्याची शक्यताही जास्त असते. एक खतरनाक बल्लेबाज आउट हुए और दूसरे मैदान के अंदर पहुंच चुके हैं पवन केने। ग्रामीण फॉर्मेट से अर्धशतक जड़ चुके, अभी अभी हम चर्चा कर रहे थे। आत्मविश्वास काफ़ी रहेगा उनके पास, और ये एक ऐसे खिलाड़ी है इनको परिस्थितियों से ज़्यादा कुछ फर्क नहीं पड़ता है। अंडर फ्लड लाइट्स इनको खिलाओ या फिर आप दिन में खिलाओ, सुबह खिलाओ, दोपहर में खिलाओ, इनका क्रिकेट वैसे के वैसा रहता है। अपना स्वाभाविक खेल खेलने के लिए जाने जाते हैं। लेकिन आफ्ताब की तारीफ करनी होगी, पहली गेंद शॉट रखा था, उछाल अच्छा प्राप्त किया और उस उछाल को कंट्रोल नहीं कर पाए थे बल्लेबाज। शॉर्ट बॉल को ठीक तरह से काउंटर नहीं कर पाए। इन फ्रंट ऑफ स्क्वेयर भी खेला था वो शॉट। ये भी पटकी हुई गेंद है, इस बार अपर कट, पवन का लाजवाब शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। अप्पर कटचा अंदाज बघायला पाहू शकता आपण रिप्लेमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे चेंडू शॉट वाइड अँड पनिश हे पाहू शकता आपण. जगह दे बैठे थे यहां पर और पवन ने उसका भरपूर फायदा उठाया। पॉइंट के ऊपर से गेंद को निकाला, पंजों के बल उछलते हुए, चौके से खाता खोलते हुए पवन। इस बार सामने उछाला है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, लेकिन बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने। 6 रन। फोर्स केलं होतं चेंडू, बघितलं अगदी थोडा शॉर्ट होता आणि फोर्सचा अंदाज बघायला मिळाला. ताकदीचा वापर केला गेला आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर अगदी क्षेत्ररक्षक तैनात होता, त्या डोक्यावरनं जातोय. 6 धावांसाठी षटकार. आणि हेच सुरुवातीला नमूद केलं होतं आम्ही की पवन केने असा आहे की त्याचा नैसर्गिक खेळ करताना नेहमी दिसतोय. क्या कमाल के खिलाड़ी है। बैक ऑफ लेन गेंद थी, उछाल अच्छा था, लेकिन इस गेंद को सामने उछाला है उन्होंने ऑन द राइज। अब की बार थोड़ा सा फुलर लेन पर रखते हुए खड़े खड़े ड्राइव करने का प्रयास था, बीट हुए, थोड़ा सा बाउंस कम देखने को मिला। लेंथ में परिवर्तन करते हुए आफ्ताब। स्कोर रुका हुआ है 61 रन 2 विकेटों के नुकसान पर। मायरा स्पोर्ट्स ने टॉस जीता इस मैच का, कप्तान अमित अंसारी ने, और पहले फील्डिंग चुनी। हालांकि उतनी अच्छी शुरुआत गेंदबाजी में नहीं रही, खासतौर पर पहले 2 ओवर्स पावर प्ले के, उसमें 35 रन गेंदबाजों ने खर्च किए, विकेट भी नहीं मिला था, विकेट रनआउट का मिला था। ड्राइव किया इस बार कवर के ऊपर से, एक और छक्का। A1 पवन ऑन फायर। पवन इज ऑन फायर. काय फटका खेळलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळलेला आहे. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा अगदी दर्जेदार, जानदार, बहादार हा षटकार. एलईडी स्क्रीन ऑपरेटर, आपसे रिक्वेस्ट है, आपको हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ आना है। टाइमिंग देखते ही बनती है पवन केने की। ये एक और ऐसे बल्लेबाज है जो ज़्यादा फुटवर्क का इस्तेमाल नहीं करते हैं, हैंड आई कोऑर्डिनेशन पर रिलाई करते हैं पवन केने, और उसके बावजूद भी मैदान के चारों दिशाओं में शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं। पवन को रोकना थोड़ा सा मुश्किल नजर आ रहा है। अच्छी गेंद इस बार, मौका था, मौका जरूर था, ये मुश्किल अवसर। विकेट कीपर का प्रयास अच्छा मतीन का, लेकिन लपक नहीं पाए कैच को। और देखना पड़ेगा पूरी तरह से कैरी हुई थी या नहीं, लेकिन एफर्ट अच्छा था। 67 2 विकेटों के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति।
नाही, डेफिनेटली मला असं वाटतं की जर झेल असेल, झेल जर सोडला असेल तर महागात पडू शकतं. कारण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पवनला जे जीवनदान दिलं गेलं, त्यानंतर त्याने 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले आणि त्याच धावा अगदी सरतेशेवटी निर्णायक ठरल्या. जी हाँ, ऐसे खिलाड़ियों को जीवनदान बिल्कुल भी नहीं देना चाहिए यदि आप फील्डिंग साइड की ओर से बात करोगे तो। नाही, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळेला मॅचेस आपण बघितलेल्या आहेत. रोहित शर्माला तिसरा पर्यायाने 4 धावांवर थर्डमॅनला जीवनदान दिलं. त्यानंतर त्याने मात्र 173 चेंडूमध्ये 264 धावा ठोकल्या, 33 चौकार आणि 9 षटकार लगावले. हे जीवनदान दिल्यानंतर काय होतं, मुजीबने मॅक्सवेलला जीवनदान दिलं 33 धावांवर आणि त्याने 200 धावा ठोकल्या. जीवनदान दिल्यानंतर कशा प्रकारे सामन्याला काळाटणी मिळते, बॅटर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, ही गोष्ट आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेली आहे. जी हाँ, वो जो कहते हैं कि लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई। एक क्षण की तो बात होती है वो कैच ड्रॉप होना, लेकिन उसके बाद वही खिलाड़ी जिसका कैच ड्रॉप होता है वो एक बड़ी पारी खेल जाता है। नेवर लेकर उमेश तरे और माइक्रोफोन पर तैयार डॉक्टर गवली सर। खूप खूप धन्यवाद. उमेश तरे येतोय आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी. खेळपट्टीवर कॅप्टन सचिन भोईर अजून सलामीवीर खेळपट्टीवर आहे आणि पवन केने. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. दोघांनी दाखवून दिलेले आतापर्यंत मोठे फटके खेळलेले आहेत. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. धावसंख्या जी आहे 67. याला फटका खेळलेला आहे. चेंडू गॅप मधून जाईल, वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. चौको छक्कों की बारिश यहाँ पर जारी है ताड़ाली क्रिकेट ग्राउंड पर। जूसी ऑफ वॉली थी और बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया है। कमाल की टाइमिंग। 39 पर पहुंच चुके हैं सचिन भोईर, कप्तानी पारी खेलते हुए अपने टीम के लिए। शुरुआत से ही काफी पॉजिटिव इंटेंट उनका नजर आया है और शुरुआत से ही बहुत अच्छे टच में है। सन्माननीय मयूर विलास पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मयुरेश विलास पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गवली सर, यहाँ पर एक बात देखने वाली है कि चैलेंज स्पोर्ट्स एक वाकई में बड़ी टीम है सिटी क्रिकेट में, उसमें कोई दो राय नहीं है। लेकिन आप जब इस टीम के सामने खेलने के लिए आते हो, आपकी गेंदबाजी कहीं ना कहीं उतनी सशक्त अभी तक देखने को नहीं मिली है। जिस लेंथ और लाइन पर बॉलिंग होनी चाहिए वो हुई नहीं है, गलतियां हुई है। पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. यावेळेला चेंडू हवेत आहे, झेल होईल का? आणि स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेवर मात्र चांगला झेल पकडलेला आहे आणि एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळीचा अंत होतोय सचिन भोईरेचा. सीधे फील्डर को ढूंढा इस दफा और अर्धशतक बनाने का जो मौका था वो चूकते हुए सचिन भोईर जिस अंदाज में खेल रहे थे, ऐसे लग रहा था कि अर्धशतक बनाएंगे। थोड़ा हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह उस गेंद को खेला था उन्होंने, हालांकि बिल्कुल ओवरपिच गेंद थी, वी में खेला, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद थे। इससे पहले भी जो हाफ वॉली मिली थी उन्होंने उस पर छक्का जड़ा था। अब की बार सीधे फील्डर के पास अच्छा कैच डीप में। येस, 10 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल त्याने 5 चौकार लगावले, 3 षटकार लगावले आणि 39 धावांची तुफानी खेळी केली आणि संघाला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि कॅप्टनची खेळी बघायला मिळाली. 39 धावांची तुफानी खेळी केल्यानंतर सचिन बाद झाला, पण मात्र संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. सचिन बाद झाल्यानंतर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय प्रितेश पाटील. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळाली आणि हेच फार महत्त्वाचं असतं. मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. उमेश राईट आर्म या लोअर फुल टॉस चेंडूचा ड्राईव्ह केला आहे. चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होतंय. फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते. 74 धावा झालेल्या आहेत. असं वाटतं की 90चा आकडा पार होऊ शकतो अजय, कारण 5वं षटक हे मार्गस्थ आहे. ज्या अंदाजाने बॅटिंग होते, ज्या अंदाजाने पवन बॅटिंग करतोय, ज्या अंदाजाने सचिनने बॅटिंग केली, उमेश तरे VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय पवनसाठी. स्विच खेळलेला फटका, मात्र चेंडू सरळ जाईल कव्हरच्या दिशेने आणि डीप कव्हर सीमा पार चौकार. अच्छे कंट्रोल के साथ खेला हुआ स्ट्रोक था
बड़ा गैप था वहां पर कवर की दिशा में, डीप एक्स्ट्रा कवर पर थे फील्डर, कप्तान थे वहां पर, कोशिश की उन्होंने लेकिन नहीं रोक पाए वहां पर अमित दुजमान अंसारी। ये देखिए पहले ही मन बनाकर तैयार थे पवन के ने 4 रन प्राप्त करते हुए। एक भी ऐसा ओवर अभी तक देखने को नहीं मिला है जिसमें 15 से कम रन्स बने हो। पहले ओवर में 15, दूसरे ओवर में 20, तीसरे ओवर में 16, चौथे ओवर में 16, इस ओवर में अभी तक 4 गेंदों में 11 रन आ चुके हैं। बहुत ही धुआंधार बैटिंग चैलेंज स्पोर्ट्स के बल्लेबाजों द्वारा। पवन के ने 20 पर पहुंच चुके हैं। उमेश, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, उंचच उंच आणि लांबच लांब, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा लांब पल्ल्याचा षटकार। गगन भेदी और गगन चुंबी शॉट था ये पवन खेने के बल्ले से। उनके रडार में गेंदबाजी कैसे की जा सकती है, जिस लेन पर डालना चाह रहे हैं उस लेन पर गेंदें गिर नहीं रही है। उमेश तरे की हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह ही खेला था और देखिए कितनी ऊपर चली गई है। लाजवाब शॉट। 102 मीटरवर गेलेला हा षटकार म्हणता येईल। पुन्हा एकदा थोडासा दुरून फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल स्क्वेअर थर्डमॅनकडे, पाठलाग केला जातोय मात्र अडवू शकणार नाहीये आणि चेंडू जाईल स्क्वेअर थर्डमॅन, सीमा पार, 4 धावा। एक गोष्ट या ठिकाणी आलेली आहे की आपण पिचवर जे रनिंग करतात थोडंसं बाजूनं करायचं आहे, कारण मातीची खेळपट्टी आहे। पंचांकडनं सूचना सातत्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत आलेल्या आहेत, लक्षात घ्यायचं आहे। एक अच्छी गेंद पर भी चौका प्राप्त किया है वहां पर पवन ने, बल्ला अड़ा दिया और बिल्कुल गैप में निकाल दिया था। वाइड यॉर्कर, अच्छी गेंद जरूर थी लेकिन गैप ढूंढा शॉर्ट थर्ड मैन और बैकवर्ड पॉइंट के बीच में से। यहाँ पर 5 ओवर्स का खेल समाप्त, समय देखा जाएगा। स्कोर 88, मात्र 3 विकेटों के नुकसान पर। आप चर्चा कर रहे थे कि 90 तक पहुंच सकते हैं, लगभग पहुंच ही गए हैं, अभी एक और बाकी है। 100 तक, 100 के ऊपर जा सकते हैं। 5 षटकांसाठी किती वेळ घेतलेले आमचे कॉम्प्युटर कॉमेंटेटर माहिती देतील। येस, जास्तीची वेळ घेतलेली आहे। पंचांचं लक्ष या ठिकाणी असायला हवं, कारण 5 षटकांसाठी जवळपास 30 मिनिटाची वेळ घेतली आहे, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल। 4च्या ठिकाणी 5। BC4 चैंपियंस ट्रॉफी में चैलेंज स्पोर्ट्स ने 100 का आंकड़ा पार किया था। एक मैच में 108 रन बनाए थे, जो कि इस सीजन का सर्वाधिक टीम टोटल है। क्या उसको पार करने की कोशिश हो सकती है? यहाँ पर गेंदबाज को कहीं ना कहीं वापसी करनी होगी, अभी देखना है। कप्तान खुद आए हैं गेंदबाजी के लिए और अब तो कहना ही पड़ेगा कि मरता क्या न करता। यस, जमा गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे। 88 धावा झाल्यात, असं वाटतं शतक बघायला मिळेल। गोलंदाजीसाठी जेव्हा मार्गस्थ होईल, पाईपलाईन एंड करून याला फटका केलेला आहे, मिस टाइम फटका आहे, पॉईंटला आहे, शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र झेलपासून थोडासा दूर आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली। धावसंख्या झालेली 89। एक ऐसा विकेट जहां पर काफी सारे रन्स नजर आ रहे हैं, बॉलर्स के लिए थोड़ा मुश्किल ही रहता है, इसमें भी कोई शंका नहीं है, लेकिन वो पहनापन दिखाना जरूरी है जिसके लिए आपको टीम में खिलाया जाता है। मिश्रण आपकी गेंदबाजी में होना चाहिए। कंट्रोल बहुत ही महत्वपूर्ण है जब आप स्लोवर डालते हो या फिर यॉर्कर की कोशिश करते हो। जब आपण एकदा पाईपलाईन एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ, स्विच हिटचा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होईल का? मात्र झेल सुटे, जीवनदान मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल। ढूंढते रह जाओगे, खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण करते पवन। अच्छी गेंद थी ये, पवन स्विच हिट के लिए तैयार हो रहे थे और काफी फुल रखा था गेंद को, लगभग उनके जूते के करीब गेंद का टप्पा था। पवन शॉट पर कंट्रोल नहीं प्राप्त कर पाए थे और वहां पर फील्डर से गलती हुई, मौका निर्माण किया था कप्तान जमा ने। अंतिम 4 गेंदें शेष। बढ़िया गेंद, अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी और जो रफ्तार में परिवर्तन था उसको समझ नहीं पाए वहां पर पवन के ने। अब अभ्यास कर रहे हैं कि ऑफ साइड में इसको खेला जा सकता था। अच्छी गेंदबाजी, तारीफ बनती है यहाँ पर अमित दुजमान अंसारी की, जो उनके फ्रंटलाइन नहीं गेंदबाज नहीं कर पाए, वो
करते हुए नजर आ रहे हैं। पहली 3 गेंदों पर सिर्फ 3 रन दिए हैं, थोड़ा खामोश रखा है बल्लेबाजों को। येस डेफिनेटली जमा पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. तर मात्र अपील केलं जात आहे आणि याचबरोबर प्लम अगदी मिडल स्टंपच्या समोर पकडला गेला आणि पायचीच्या रूपाने जमा आपल्या संघाला सफलता मिळवून देतोय. यही मैं बात कर रहा था कि वो कंट्रोल आपकी गेंदबाजी में होना चाहिए। वेट कर रहे थे पवन, स्विच हिट करने का प्रयास था लेकिन चूक गए पूरी तरह से। बिल्कुल विकेट टू विकेट गेंद थी ये और कोई शंका नहीं थी अंपायर के मन में। तो आखिरकार जमा ने पवन केने को कर दिया है पेविलियन में जमा। पण पवन केनेने 11 चेंडूंचा सामना केला आणि 32 धावांची खेळी केली. खूप चांगली बॅटिंग केली. सुरुवातीला सचिनने खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर सचिन आणि पवनमध्ये चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. सचिन बाद झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा पवन यांनी सूत्र आपल्या हातात घेतली, मोठी बॅटिंग केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. कारण 91 एक चॅलेंजेबल स्कोर आतापर्यंत पाहते. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. और शुरुआत से ही मैं यही चर्चा कर रहा हूँ गवली सर की चैलेंज बड़ी टीम है, उनके पास बैटिंग काफ़ी अच्छी है, आपको मार पड़ सकती है बतौर गेंदबाज, ठीक है, लेकिन आपकी गेंदबाजी भी उस तरह की होनी चाहिए। अच्छी गेंदों पर बड़े शॉट्स आते हैं तो फिर कोई बात नहीं है, लेकिन हमने देखा शुरुआती ओवर्स में किस तरह से जगह मिल रही थी, वहां पर कमज़ोर गेंदें डाली जा रही थी, वो कहीं ना कहीं थोड़ा सा दुखदायी कहीं ना कहीं कैप्टन के लिए भी रहा है। लेकिन आखिरकार कैप्टन ने गेंद हाथ में ली और अभी दिखा रहे अपने गेंदबाजों को कि किस तरह से गेंदबाजी करनी चाहिए थी। द्वितीय 111 जीवदानी बावनडोगरे आणि नानास्पोर्ट टेमगर दोन्ही कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. अजय पाटील आलेले आहे. यावेळेला मात्र भरपूर वेळ होता. जवळपास चेंडूची वाढ बघितली. अगदी शॉर्ट बॉल होता, अगदी सफल झाला आणि सहजगत्या कंट्रोल हुक शॉट खेळला. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार. दिशाहीन गेंद थी ये, काफी धीमी गति से भी डाली थी और लेग स्टंप को छोड़कर जा रही थी, दिशा से भटके उस पर पड़े फटके। हालांकि पूरी तरह से वो बल्ले पर ले भी नहीं पाए थे, नहीं तो 6 रन्स भी प्राप्त कर सकते थे, लेकिन गैप ढूंढा बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में। शॉर्ट फाइन लेग को बीट करते हुए चौके से खाता खोलते हुए अजय पाटिल, हिटमैन ऑफ भरोडी। जब आपण एकदा मार्गस्थ राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पंचांचा 22चा इशारा येतोय. 1 धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते. 96 धावा झालेल्या आहेत आणि 97 धावांचं लक्ष्य असणार आहे. 97 इज टार्गेट. लास्ट ऑफिशियल कॉल द्वितीय 111 आता मनीषजी पाटील यांचा संघ. द्वितीय 111 जीवदानी बावनडोगरे आणि नानास्पोर्ट टेमगर दोन्ही कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सत्त्याण्णव धावांचं लक्ष्य टार्गेट. 97 चॅलेंज आहे रे. नेहमीच क्रिकेट कॉमेंट्रीचं चॅलेंज नेहमीच ज्याने स्वीकारलेलं आहे ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक. यस डेफिनेटली जवळपास 1000 पेक्षा जास्त स्पर्धेचं धावतं समालोचन ज्याने आतापर्यंत प्रेक्षकांवर पोहोचवलेलं आहे ते सज्ज होतील. व्हॉइस ऑफ ठाणे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सिद्दीक भाबे, त्याचबरोबर त्यांच्या सोबत असतील मनीष पाटील. धन्यवाद डॉक्टर गवली सर, धन्यवाद अजय घरत। खेल की शुरुआत होने जा रही है। चैलेंज ने बहुत बड़ी चुनौती रखी है। मनीष पाटिल मेरे साथ ज्वाइंट होते हुए कमेंट्री में आप देख रहे हैं सुवानी शाम में धर्मराजा चषक 2024 ताडाली। स्वागत है आप सभी का। राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब, वड़ाल देवी ताडाली स्पोर्ट और साथ ही साथ अमोल पाटिल की तरफ से। देखिए चैलेंज की चुनौती भारी है और इस तरह के लक्ष्य छूने के लिए माना कि बैटिंग ऑर्डर माहिरा के पास भी अच्छा है, लेकिन ये बहुत ही गुर्दे जिगर का काम है। भाविक कैमरा ऑपरेट कर रहे हैं प्रिंस मूवीज का। तर 97 धावांचं लक्ष ठेवलेले आहे। तर 2 बॅटर्स लगेच मैदानात पाठवून द्यायचे आहेत। सिद्दीक सर, थोडं भिवंडी क्रिकेटच्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊया।
हा जो ग्लॅमर आपण पाहतोय 2024 मध्ये आपण आहोत, पण भिवंडी क्रिकेटमध्ये जो ग्लॅमर कोणी आणला आणि कधीपासून ती सुरुवात झाली? देखिए, इसका सारा क्रेडिट लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर को जाता है। हालांकि थम्स अप ट्रॉफी बहुत पहले से हो रही थी, जब स्थापना हुई थी चैलेंज स्पोर्ट्स की, और चैलेंज स्पोर्ट्स की जो स्थापना हुई थी उस वक्त टूर्नामेंट चैलेंज पे होते थे, लेकिन उनमें रनिंग कमेंट्री नहीं होती थी। लेकिन बाकायदा प्रोफेशनल इवेंट 1993-94 सीज़न से शुरू हुए, और मैं खुशकिस्मत हूँ कि पहला इवेंट जो 9 फरवरी 1994 में शुरू हुआ था, उसमें वो भी दिन और रात की रोशनी में, छोटे फोकस में, वहाँ से मुझे उन्होंने मौका दिया, और फिर आज तक ये है कि उनका साथ मेरे साथ रहा है। लेकिन वहाँ से फिर बिल्कुल ऑर्गेनाइज क्रिकेट सिटी का शुरू हुआ। आपकी मालूमात के लिए कि सुशील दोषी जिस साल हमारे साथ मेयर कप में थे 2006 में, उस वक्त 117 टीमें पार्टिसिपेट की थी, और वो शो 17 दिन चला था। बहरहाल वहाँ से क्रिकेट इतना ऑर्गेनाइज हुआ, क्योंकि भारत का मात्र एक ऐसा देश है जहाँ पे सिटी क्रिकेट खेला जाता है। आपण एक चांगला उल्लेख केला की चॅलेंज ट्रॉफी आपण पाहिली, पण सर्वाधिक बक्षीस देणारी स्पर्धा म्हणून बाली ट्रॉफीचा देखील उल्लेख व्हायला हवा। देखिए, इनामात तो बहुत मिले, लेकिन शुरुआती दौर में अरुण पाटिल का आरसी पाटिल फाउंडेशन जब उस ज़माने में हुआ था, तो उन्होंने फर्स्ट कार इनाम दी थी, जो उस वक्त के लिए बड़ी बात थी, और मैन ऑफ द मैच के लिए छोटी चांदी की ट्रॉफी दी गई थी। बघा, हा आढावा भिवंडी क्रिकेटचा भरभरून दिलेला आहे क्रिकेटपटूंना भिवंडीतील आयोजकांनी, आणि त्याचमुळे आयोजकांचा सिंहाचा वाटा आहे भिवंडी क्रिकेटला प्रगत करण्यासाठी, विकसित करण्यासाठी। आप इमेजिन कीजिए, 1997 में लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर ने नगर अध्यक्ष चषक ब्लैक एंड व्हाइट टेलीकास्ट किया था। ट्रिपल एस पे अभी जा रहा है, उस वक्त ट्रिपल एस पे घर बैठे लोग देख रहे थे। 1999 में वो कलर आया, और 2000 में पहला टॉस किया था मैंने जाकर टॉस बॉक्स में। उसके बाद अल्ताफ बाली आए, उन्होंने एक अलग ही चाम लाया क्रिकेट में। जो प्रेजेंटेशन आप देखते हैं इंटरनेशनल टाइप टेनिस क्रिकेट में, ये उन्हीं की देन है 2009 में। क्या बात आहे। धर्मराजा चषक, आपण या स्पर्धेकडे देखील वळूया। मागच्या 4 पर्वांपासून या स्पर्धेने सुद्धा तो ग्लॅमर भिवंडी क्रिकेटला दिलाय, ग्रामीण क्रिकेटला दिलाय, सिटी क्रिकेटला दिलाय। हमारे बीच फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल जी हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है, आपको मंच पे आना है। मयूरेश पाटिल एडवोकेट, दोनों से रिक्वेस्ट है कि आपको मंच पे आना है, और मयूरेश पाटिल को मैं अपनी तरफ से लाख लाख मुबारकबाद देता हूं। आप समझे होंगे कि मुबारकबाद किस लिए। चला, चालू असल्या सामन्याच्या दिशेने वळूया, कारण ही चर्चा होत राहील। एक से सामना भले दो, एक से भले दो। बैक टू क्रिकेट नाउ, प्रिंस ऑफ भिवंडी और खालिंग एक्सप्रेस। इस वक्त विवेक शेलार को मोर्चे पे लगाया गया। विवेक शेलार ने इस सीजन का दूसरा हैट्रिक किया था BC4 चैंपियन ट्रॉफी में, पहला हैट्रिक। हमारे बीच राजा नगर सेवक और इस स्पर्धा के फोकसमैन, पावर्ड बाय राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब का आगमन हुआ है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम वेलकम वेलकम। कुणाल दाते सर, आपको याद किया जा रहा है, मिस्टर IPL। ये खासियत है, देखिए हमारे कमेंट्री बॉक्स में आए सभी कमेंटेटर का उत्साह बढ़ाया। आप कुणाल दाते सर से मिल रहे हैं। खेल की शुरुआत, खालिंग एक्सप्रेस, प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार। पहली गेंद मतीन को कट किया, कमाल का कट शॉट था, लेकिन डीपीच गली में जबरदस्त फील्डिंग। पहले बाउंस पे गेंद पहुंची थी। फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल जी और एडवोकेट मास्टरमाइंड मयूरेश पाटिल, आप दोनों से रिक्वेस्ट है कि आपको VIP मंच पे आना है। दोन्ही सन्माननीय पाहुण्यांना तसेच चॅलेंज स्पोर्ट्सचे ते को ओनर आहेत, आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचे। दरम्यान पहिला बॉल फेस करत असताना तो वेळ मतीन खानने घेतला, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर तौसिफ आला, धावसंख्या 1।
कमाल के खिलाड़ी मतीन खान, मैन ऑफ क्राइसिस। बढ़िया गेंद, पाँव नहीं चले थे, अंधाधुंध बल्ला चला दिया था तौसीफ काजी ने। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। विवेक शेलार एक ऐसा नाम, कई रिकॉर्ड उनके नाम है। बाली ट्रॉफी 2019 फाइनल मुकाबले में 17 रन देकर 6 विकेटें ली थी, और वो हैट्रिक कौन भूल सकता है जो उन्होंने बाली ट्रॉफी के सेमीफाइनल में किया था। विवेक शेलार इस मरतबा हवा में स्ट्रोक है, बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी है, कट के अंदर की जानिब आई थी, आउट हो गए तौसीफ काजी। पहिला धक्का तिसऱ्या चेंडूवर बसलेला आहे आणि विवेक शिलारने तो वेग, त्याची ओळख आहे, त्याची प्रचिती दिलेली आहे। पहिला चेंडू या डावातला 6:34 पडला। 3 चेंडूचा खेळ संपला। 97 धावांचा पाठलाग करताना 1 धाव 1 गडी बाद मायरा स्पोर्ट्स। देखिए अधिकांश बार ये होता है कि बड़े स्कोर का पीछा करते करते टीमें हमेशा बिखर जाती है और कभी कभी निखर जाती है। आप इमेजिन कीजिए टेनिस क्रिकेट में, इमेजिन कीजिए 2000 में लेजेंड ऑफ भिवंडी विलासार ने नगर अध्यक्ष चषक में तीसरा अंपायर लाया था, वो भी क्लीन एंड नीट। और पहले शिकार हुए थे बीसीसी बोरियोली के विकेट कीपर बैट्समैन 9 फरवरी 2000 को इरफानुल्ला। चर्चा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते। ही चर्चा खूप महत्त्वाची आहे। निलेश चौधरी साहेब आणि डॉक्टर कवळी सर या पूर्ण वेळापत्रकाची आखणी कशी चालली ती चर्चा स्क्रीनवर करताना पाहायला मिळत आहेत। विवेक शिलार तयार। विवेक शेलार, ओह क्या इनकटर थी, क्या गेंद की थी वहां पे, हवा में भी स्विंग हुई थी। ये विवेक शेलार, इनके पास एबिलिटी है दोनों तरफ गेंदों को, चाहे लेदर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, दोनों तरफ काटते। फलंदाजाला कळण्याच्या अगोदरच बॉल आतल्या दिशेने रोटेट होऊन विकेट कीपरच्या हातात आलाय। 4 चेंडूचा खेळ संपलाय। धावसंख्या 1। विवेक शेलार तरे को नीची गेंद रही, कट करना चाहते थे, फिर बीट हुए। सुरुवात भेदक राहिलेली आहे विवेक शेलारची। 5 चेंडू 3 डॉट 1 विकेट 1 रन। शेवटचा बॉल बाकी या पहिल्या षटकातला। कमाल की बॉलिंग कर रहे हैं विवेक शेलार। विवेक शेलार राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मरतबा कट करने की कोशिश, फिर गेंद गली में गई है। सबसे बड़ी बात है कि बल्लेबाज वेट कर रहे हैं, विवेक शेलार गेंदों को अंदर ला रहे हैं। यही कारण है कि गेंदें बिल्कुल बल्लेबाज के सीने पे आ रही है। कमाल का ओवर खत्म किया प्रिंस ऑफ भिवंडी ने। 1 ओवर 2 रन और 1 विकेट। एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम विवेक। खेळपट्टीच्या बाउन्सचा अंदाज विवेक शेलारकडे आहे आणि त्याचमुळे हार्डलेनला बॉल पिच करताना बॉलला प्रॉपर क्या बाउन्स बात देत है, आहेत। ये आप देख सकते हैं राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब को, वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर, कमेंटेटर, जिनकी आवाज़ सबसे पहले दुनिया ने मराठी की सुनी थी इंटरनेट पे 17 जनवरी 2011 को, और उनके बाजू में जिन्हें चैलेंज पे पहला मौका मिला था 2016 के प्रतिभा विलास में, उसके बाद वो आईपीएल में गए, T20 वर्ल्ड कप किया, और मराठी के पोस्टरमैन कुणाल दाते जी। खेल की शुरुआत दूर वाला छोर जो है पाइपलाइन एंड से देखना है गेंद किसके हाथ में रहती। यस, रितेश धुमाल को मोर्चे पे लगाया गया है। जैसा मैंने अभी अभी जिक्र किया था, क्योंकि मनीष पाटिल हैं और इन्होंने बहुत अच्छा कवरेज अपने इंटरव्यू में भिवंडी क्रिकेट को दिया था। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। हेच तर आवश्यक आहे। सातत्यानं असे फटके आले पाहिजे आणि हा ओपन लायसेन्सचा स्ट्रोक होता। फुलटॉस बॉलवर रितेशला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा दाखवली आणि या 4 धावांनी धावफलक पुढे पोहोचलेला आहे। धावसंख्या पोहोचते 6। 1 गडी बाद। तर तौसीफ हे सिल्वर डकवर बाद झाले आणि त्यानंतर उमेश तरे आणि मतीन यांची पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे। उमेश तरे के पास इस तरह के शॉट खेलने का अच्छा अनुभव है, कभी भी टूट पड़ सकते हैं। रितेश धुमाल स्विच इट, ओ माय गॉड व्हाट अ एफर्ट। उमेश दलवी थे क्या वहां? यस, क्या गजब का एफर्ट है। मेरा अपना मानना है कैच नहीं छूटा है बल्कि चौका बचा है। जबरदस्त अँटिसिपेशन उमेशचं आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, चपळता आहे आणि त्याचमुळे उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला। रेफरल आला अंपायर।
ऑनफील्ड अंपायर क्या कह रहे हैं आप? ओके, गोलंदाजी करताना जागा बदलायची नाहीये असंच कुठेतरी पंच दर्शवतात क्षेत्ररक्षकाला, कारण सर्कलचे काही नियम आहेत आणि त्याचमुळे गोलंदाजी हाताळताना तुम्हाला प्रॉपर पोझिशन घ्यायचे, सर्कलच्या बाहेर. ये नहीं भूलना चाहिए कि पिछले सीजन की चैलेंज नंबर 1 की टीम रही थी BC4 फॉर्मेट में, और उसके पहले सीजन की नंबर 2 टीम रही है. आणि तोच नंबर टिकवण्यासाठी आता ती सुरुवात द्यावी लागेल. दुसरी स्पर्धा आहे सिटी क्रिकेटची. यस, आपकी बार एक नया तूफान आया है तपस्या स्पोर्ट सोनाले. रितेश धुमाल पहले ही मन बना लिया था. देखिए, रिवर्स स्वीप वाइड घोषित के अंपायर ने. डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार. फील्डिंग साइड ने DRS लिया है. एक बात है कि रिवर्स स्वीप का नो डाउट एट ऑल सबसे पहले सुभाष पाइपलाइन वाले ने खेला था भिवंडी क्रिकेट में. उसके बाद उसके बेताज बादशाह दीपक मडवी रहे. लेकिन शाहिद शेख पॉनियर के एक ऐसे लेग ब्रेक थे जिनको किसी ने खेलने की कभी हिम्मत नहीं की थी. 2006 में भी इंडियन आई और ये मतीन ही बैट्समैन थे जिन्होंने सबसे पहले उनको रिवर्स स्वीप मारा था. आणि आजकाल लेग कटर्सवर जास्तीत जास्त रिव्हर्स हिट सक्सेसफुल होतात, सातत्याने आपण तेच पाहिलेले आणि त्याचमुळे तोच प्रयत्न मतीनचा होता. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या झाली 8, एक गडी बाद, अजूनही 89 धावा झाल्यात, माफ करा. जिंकण्यासाठी 90 धावांची गरज आहे. 90 रन्स स्टिल रिक्वायर्ड टू विन. टीम मायरा स्पोर्ट्स. मैन ऑफ क्राइसिस के नाम से जाने जाते हैं संकट मोचन, मर्द बहरान मतीन खान. लेकिन इस वक्त उनके सामने जो लक्ष्य है वो भी बहुत भारी है. सामने टीम भी चैलेंज है और चैलेंज के पास चैलेंजिंग गेंदबाजी भी है. रितेश धुमाल सामने की ओर से आते हुए इस मर्तबा खड़े खड़े गेंद को खेल दिया है. गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉलला बाहेर काढलाय आणि हा गॅप शॉट खूप महत्वाचा होता मायरा स्पोर्ट्ससाठी. समान कालांतराने असे स्ट्रोक यायला हवेत. एका बाजूला उमेश तरीचा चौकार आला, आता मैत्रीण खा सुद्धा जॉईन झालाय. 4 धावा. देखिए, बिल्कुल स्विंग के ऊपर बल्ला था. यही कारण था कि टाइमिंग अच्छी थी और मिड ऑफ ऊपर खड़ा था. आप देख रहे हैं राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब का बिग शो धर्मराजा चषक 2024 ताडाली. स्वागत है आप सभी का. इस मर्तबा क्या कुछ हुआ है, रिस्की रिवर्स स्वीप खेला था और फील्डिंग कमाल की रही थी पीछे. भावेश बजागे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि मोठा चाहता वर्ग भावेश बजागेला. यस, लोकल ATM है. अपने घरेलू मैदान पे खेल रहे हैं. उन्होंने गेंद पकड़ी, इतना शोर हुआ मानो लगा कि धर्मराजा चषक पकड़ा हो. ग्रामीण फॉर्मेटमध्ये वराल देवी ताडाईसाठी खेळतात. कटर टिप्पा खाने के बाद बाहर गई, बिना पड़े शॉट खेला था. 2 ओवर की समाप्ति कहीं भी पिक्चर में नजर नहीं आ रही है. अमितुज्जमा फेम टीम मायरा स्पोर्ट 12 रन 1 विकेट. परफॉर्मन्स दाखवावा लागेल जर पिक्चर सुपरहिट करायची असेल तर, जो आतापर्यंत दिसत नाहीये. 12 चेंडूंमध्ये 12 बनवलेले आहेत आणि 24 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच एकूण 85 धावा. 24 चेंडूमध्ये 85 धावा बनवायच्या, त्याचमुळे आस्किंग रन रेट वाढत चाललेला आहे मायरा स्पोर्ट्सचा. देखिए, रिकॉर्ड भी तो पिछले साल बना था जब मैगी ट्रॉफी में बर्फानी बाबा ने आखिर के 2 ओवर में 54 रन चेस किए थे और उसमें गोल्डन 6 बाहुबली सूरज पाटिल ने लगाया था. आमचे धावसंख्या नोंदक पाहूया या सामन्याची नोंद घेत आहेत का. हा जो हेवी चेस आहे तो कंप्लीट होतोय का, कारण अशक्य असं क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच नाहीये, फक्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. ये हमारे आज के मान्यवर को दिखाया जा रहा है. VIP मंच डबल डेकर, क्या सिलेक्शन है. आज मौसम कितना अच्छा है, दोपहर से हवाएं चल रही है. विवेक शेलार इस मरतबा गेंद को लॉक कर दिया है. पीछे खिलाड़ी हैं, आउट हो गया एक्स्ट्रा कवर में. एक और विकेट गिरता हुआ आउट होके जा रहे हैं बैटर मतीन खान.
कव्हर ड्राईव्ह खेळलेत विवेकच्या या बॉलवर. गुडलेन बॉल होता आणि त्यानंतर खूप चांगली पोझिशन त्यांनी घेतली आणि चांगला झेल प्रशांत पाटीलने टिपला. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शनला होते आणि या षटकाची सुरुवात सुद्धा विवेक शेलर आपल्या बाजूने करतोय. चॅलेंज स्पोर्ट्सचा चॅलेंज आतापर्यंत एक्सेप्ट नाही केला माहिरा स्पोर्ट्सने. 2 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 12. ऐसा लग रहा है कि मुकाबला हो ही नहीं रहा है. 12 रन 2 विकेटों के नुकसान पे. आज मौसम भी बहुत खुशगवार है. टाडाली में हवा भी चल रही है और क्रिकेट में हवा चलती भी. राजा नगर सेवक भिवंडी निज़ामपुर महानगर पालिका के कार्य सम्राट नगर सेवक के नाम से भी जाने जाते हैं विवेक शेलार. नेस्टी बाउंसर हुक किया है, एलिवेशन नहीं है. जिस गेंद को स्क्वायर लेके या बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेलना चाहिए था उस गेंद को इन फ्रंट ऑफ मिड विकेट खेला. काय नियंत्रण आहे विवेकच्या खांद्यावरचं, बॉलच्या बाउन्सवरचं आणि त्या बॉलला आडव्या बटण्यात खेळलंय. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि आता एका धावेच्या वाढीत धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 वर. बघा, एक घास खाऊन पोट भरणार नाहीये, मोठे स्ट्रोक खेचावेच लागतील मायरा स्पोर्ट्सला. अजय गरत कहते हैं कि वो चाट के प्यास नहीं बुझेंगी. अच्छी गेंद, अपील और आउट. एक और विकेट. उमेश तरे को चलता कर दिया. धक्क्यांवर धक्के बसतायत आणि पूर्णपणे चॅलेंज स्पोर्ट्स संघ या सामन्यावर आपलं अधिराज्य गाजवतोय आणि संघाच्या नावाप्रमाणे तो चॅलेंज एक्सेप्ट करतोय. आतापर्यंत चांगला खेळ फलंदाजीचा पहिल्या डावामध्ये आपण पाहिला आणि दुसरा डावात सुद्धा अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. आज कमाल की इन कटर गेंदबाजी कर रहे. स्टंप टू स्टंप अटॅक, LBW तिन्ही स्टंप्स रोखल्या होत्या आणि फलंदाज उमेश तरे सुद्धा पायचीच्या स्वरूपात बाद. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं आज विवेक शेलार. इन कटर गेंदबाजी का बेहतरीन नमूना. 12 रन पे 3 विकेट. नए बैट्समैन प्रेम आए विवेक शेलार के सामने. इस मर्तबा बेहतरीन हुक शॉट है. गेंद निकल गई है बैकवर्ड स्क्वायर लेग पे. 4 रन. इंतजार कर रहे थे गेंद के अंदर आने का. वेगाला तेज बॅट्समॅनने प्रत्युत्तर दिलं. आडव्या बॅटने खेळलंय, खेचून मारला. एलिव्हेशन तितकं नव्हतं पण ताकद बघा, टायमिंग बघा. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. जैसे ही गेंद अंदर कटी तैयार थे वहां पर मानो उस शॉट के लिए. इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ मायरा स्पोर्ट्स का 17 रन. अब तक मैदान में वन साइड अफेयर चल रहा है. ऑन दी राइज खेला. गेंद लॉन्ग ऑफ पे 1 रन. डीजे बॅटच्या मध्यावर बॉल घेऊ शकले नाही. बॅटच्या स्ट्रिकरवर बॉल लागून बॉल लॉंग ऑफला आला. अजय पाटील तैनात होते. 1 सिंगल मिळाली. एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 18 वर. जिंकण्यासाठी अजूनही 79 धावांची गरज आहे. 89. दिल्ली बहुत दूर. विवेक शेलार आगे रखी हुई गेंद स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे. मोटा सिरा लेकर बल्ले की टो को लगी थी. बैकवर्ड पॉइंट पे गई. इस बीच बल्लेबाजों ने 1 रन लिया. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 19. 3 विकेटों के नुकसान पे. 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. धर्मराज सेवा संस्था, वरावदी स्पोर्ट्स ताडाळी तसेच सन्मान्य निलेशजी चौधरी यांचा हा ग्लॅमरस शो आपण पाहतोय. धर्मराजा चषक हे 4थं पर्व आहे आणि या 4थ्या पर्वामध्ये सिटी क्रिकेट आपण पाहतोय, ग्रामीण क्रिकेट पाहतोय. एक हेवी शेड्यूल आहे आणि प्रेक्षकांसाठी बसवण्याची व्यवस्थित व्यवस्था या आयोजनाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेत येऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्ह ही स्पर्धा पाहत आहेत. प्रिन्स मूव्हीज या यूट्यूब वाहिनीवर सुद्धा हजारो प्रेक्षक सातत्याने भेट देत आहेत. तर अजूनही आपण प्रिन्स मूव्हीज या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच करा. भिवंडी क्रिकेट किती प्रगत आहे, विकसित आहे आणि प्रचंड प्रमाणात खेळलं जातं ते तुम्हाला नक्कीच प्रिन्स मूव्हीजवर पाहायला मिळेल. Excellent over spell turn from Prince of Bhiwandi Vivek Shelar. He considered in 2 overs 9 run and claimed 3 wickets. अब अगले 3 ओवर में माइक्रोफोन को लीड करेंगे मनीष पाटिल और मुकाबला चल रहा है. हमारे बीच इस वक्त जुड़ते हुए एडवोकेट मास्टरमाइंड मयूरेश पाटिल साहब, आपका हार्दिक स्वागत है.
वेलकम वेलकम। पेशे से वो वकील भी है। एंड वंस मोर कॉन्ग्रॅच्युलेशन मयुरेश पाटील जी। 3 षटकं संपली, 3 षटकं बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 78 धावांची गरज आहे. आताच गिअर चेंज करावा लागेल. पहिल्या दुसऱ्या गिअरवर जी गाडी चाललेली आहे ती टॉप गिअरवर घेऊन जावी लागेल, कारण आता प्रयत्न केले तर कुठेतरी शेवटच्या टप्प्यापर्यंत धावांना तुम्ही चेस करू शकता, नाहीतर मग हा चेस इम्पॉसिबल ठरेल. 6:34 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता, लक्षात घ्या. अराउंड विकेट पवन लेग कटर होता, स्लाइस केले बॉलला, क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल जाईल डीप कव्हर पॉइंटला. बॉल अडवतोय शेवटच्या टप्प्यावर, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची मदत मिळेल स्कोर काढला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. इक्का दुक्का चालला नाही, फक्त 4 किंवा 6 खेचावे लागतील. आणि खेळपट्टीवर धावू नका बघा, सातत्याने तुम्हाला सूचना दिली जाते. पंच देखील त्या ठिकाणी लक्ष घालतात या सर्व घडामोडींवर. फक्त बॅट स्विंग होते, ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल हाताळलाय पवन केने, डॉट. देखिए मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान ऑनलाइन जुड़ चुके हैं। आपके मालूमात के लिए कि उमा चौहान की गेंदों को कोई भी पढ़ नहीं पा रहा। पण यावेळेस ओळखलंय पवनच्या चेंडूला आणि पाठवलंय थेट काऊकॉन सीमारेषा पार. आता नाही थांबणार, फलंदाज खेचतोय, जबरदस्त फटका, मिस्टर आशिष षटकार. जहाँ से जागे वहीं सवेरा। आप 11 बजे नींद में से उठे तो आपकी सुबह वहीं से शुरू होती है। अब देखना है कि जहाँ जागे वहाँ क्या करते हैं। यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर आपण पाहिला, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता अगेन्स्ट द टर्न, पण बॉल डायव्हर्ट झालाय. लेग बाईकची एक धाव ऍड होईल, एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी ते प्रयत्न दिसत आहेत, पण गोलंदाज देखील त्याच संधीचा फायदा उचलत आहेत, दडपणाचा फायदा उचलतायत. यावेळेस पंच केलाय बॉलला, पॉवर पॅक पंच होता, बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार, मिळतील या 4 चौकार. हेच फटके सातत्याने यावे लागतील. फलंदाज प्रेम सुद्धा जॉईन झालेत. प्रेमने चांगल्या स्ट्राईक रेटने 9 धावा आपल्या संघासाठी गोळा केल्या आहेत. आशिषचा देखील तितकाच चांगला सपोर्ट प्रेमला लागलेला आहे. आणि पाहूया ही सपोर्टिंग कास्ट मायरा स्पोर्ट्ससाठी कुठपर्यंत मदत करते. धावसंख्या 32 झाले, 32 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल धीम्या गतीचा बॉल होता, पुन्हा एकदा सॉफ्ट अँड पंच, क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या बॉलवर पोहोचतील, थ्रो होईल बॉलिंग एंडला, तोपर्यंत एक सिंगल होते, पुन्हा दुसऱ्या धावेचा मानस नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकां समाप्तीनंतर 97 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे 33, 3 गडी बाद, 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. ॲडव्होकेट मयुरेश पाटील साहेब चर्चा करतायत निलेश चौधरी यांच्याशी. क्रिकेटशी निगडीत ही चर्चा असावी. क्रिकेट किती प्रगत आहे, पुढे आपण नक्कीच क्रिकेटसाठी काय करू शकतो, भिवंडीतली क्रिकेट कुठेवर नेऊ शकतो, ती चर्चा आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. 33 झाले, 3 गडी बाद आणि 64 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जायला हवा, तर मायरा स्पोर्ट्स हा चेस कंप्लीट करू शकेल. पाहूया या 12 चेंडूंमध्ये चेस मास्टर कोण ठरतोय, आशिष की प्रेम. तुर्तास बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. योगेश भालेकर, काय मिस्ट्री बॉलर म्हणून ओळखले जातात योगेश भालेकर. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता योगेश भालेकर यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे त्यांना सुद्धा 5व्या षटकासाठी राखून ठेवलेलं आहे. आणि आता वेळेवर देखील लक्ष घालूया. आपण 6:34 पहिला बॉल डिलिव्हर केला होता. 20 मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला आहात. योग्य वेळ राखलेली आहे चॅलेंज स्पोर्ट्स या संघाने. यापुढचा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे, ती माहिती देखील आपण घेऊया. टॉस होणं अजूनही बाकी आहे. 33 धावा, 3 गडी बाद. भालेकर फोर्स केलाय बॉलला, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलंय, थेट जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. 5व्या षटकाची सुरुवात दमदार, चौकार, 4 धावा. जबरदस्त शॉट। सुरुवात चौकाराने झाली या 5व्या षटकाची. कटर्स आहेत, जसा मी उल्लेख केला होता गोलंदाज योगेश भालेकरकडे, पण त्या कटर्सवर नियंत्रण नसलं तर प्रतिस्पर्धी संघाचा फायदा होतो. एक्स्ट्राची 1 रन मिळते आणि धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. पहिल्या डावामध्ये फलंदाजी ज्याप्रमाणे झाली त्याप्रमाणे दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी दिसत नाही मायरा स्पोर्ट्सची. थोडीच तोड प्रत्युत्तर प्रत्येक चाहत्याला अपेक्षित असते.
यावेळेस बघा थोडे दुरून खेळलेत, हवेत खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांचा ताळमेळ चुकला, बॉल कलेक्ट झाला नाहीये, 2 धावा मिळत आहेत, 2 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. योगेश भालेकर यांनी संधी निर्माण केली होती आणि त्याचमुळे आता क्षेत्ररक्षण देखील चांगलं व्हायला हवं अशी अपेक्षा नक्की चॅलेंज स्पोर्ट्सचे कॅप्टन सचिन भोईर यांची आहे. योगेश भालेकर तयार, अराउंड विकेट, ऑन ड्राईव्ह करायची होती पण बॅटची टॉपेज, विकेट कीपर सांगतायत की बॉलर सांगतात हा माझा झेल आहे आणि योगेश भालेकर झेल टिपतायत. धक्का चौथा बसतोय मायरा स्पोर्ट्स, धावसंख्या 40, 4 गडी बाद. मनीष पाटील 1-2 मिनिटं थांबवतोय कारण आत्ताच मान्यवर कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे सन्माननीय ॲडव्होकेट मयुरेश पाटील साहेब, ॲडव्होकेट मयुरेश विलासर पाटील साहेब, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे प्रणेते सर्वा शिल्पकार सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक डिसिप्लिन व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे, पेशानं वकील आहेत. ॲडव्होकेट महेश पाटील यांचं नाव आलं की लगेच नाव समोर येईल म्हणजे चॅलेंज मैदान, आणि चॅलेंज मैदानाचं नाव आलं की लगेच नाव येईल सन्माननीय लिजन ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेब. ॲडव्होकेट महेश पाटील साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे. चाळीस धावा 4 गडी बाद. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर पोहोचत आहेत जावेद फारुकी, लेजेंड आहेत, व्हिंटेज क्रिकेट खेळले आहेत, चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये पाहिली जावेदची. अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला क्रॉस बॅटेड खेळायचं आहे पण त्यामध्ये अभ्यास नव्हता, फक्त पायांची हालचाल जुळवणं गरजेचं होतं पण ते जुळवलं नाहीये. डॉट बॉल येतोय आतापर्यंत. योगेश भालेकर यशस्वी षटक हाताळत आहेत. 7 धावा खर्च करताना 1 विकेट त्यांच्या खात्यात जाते. धावसंख्या 40, 4 गडी बाद. विजयाच्या उंबरठ्यावर जवळपास चॅलेंज स्पोर्ट्स हा संघ आपण पाहतोय. खूप सफल झाले, विकेट किपरच्या मागे प्रोटेक्शन आहे, बॅकअप आहे, बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झालाय, येतोय हा डॉट बॉल. पकड आता सैल झाले या सामन्यावर माहिरा स्पोर्ट्सची आणि घट्ट पकड आपल्याला पाहायला मिळते चॅलेंज स्पोर्ट्स या संघाची. 40, 4 गडी बाद. म्हणून पहिल्या डावामध्ये जर चांगला खेळ झाला तर तो फायदा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये उचलता येतो आणि तोच फायदा आता चॅलेंज स्पोर्ट्स या संघातील गोलंदाजांनी उचललाय. वेग वाढवलाय, अपील आणि अपील स्वीकारलेली आहे. LBW बॅटर बॅक टू पॅव्हेलियन जावेद फारुकी, परतीचा प्रवास. यावेळेस अनपेक्षित वेग वाढवला होता गोलंदाज योगेशने. लेग कटर ऑन द स्टंप अटॅक दरम्यान हा फलंदाज बाद झालाय 5वा टीम मायरा स्पोर्ट्सचा. आणि जावेद फारुकी हे ब्रॉन्झ डकवर बाद झालेत. एकही धाव न बनवता 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 40 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता धावांचा पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. पण तरी देखील चेस कंप्लीट होईल का? 97 धावा पूर्ण करायच्या होत्या, आता करायच्या आहेत 47 धावा. बॉल शिल्लक आहेत 6. तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी चॅलेंज स्पोर्ट्स या संघाकडून बॉलर येत आहेत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत लास्ट ओव्हरसाठी. चला, वेळ व्यवस्थित मॅच केलेली आहे, चेक करा. चला, टाइम मॅच केलेला आहे तर मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. अजय पाटील भरुडी एक्सप्रेस पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकरला फलंदाज आहेत व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते टीम मायरा स्पोर्ट्सला. पहिल्या षटकापासून चॅलेंज स्पोर्ट्सने जी पकड मजबूत केलेली आहे गोलंदाजीच्या बाबतीत. विवेक शेलारने 2 धावा खर्च केल्या, रितेश धुमाळ आले 10 धावा त्यांनी खर्च केला. पुन्हा विवेक शेलार स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आले. 7 धावा खर्च करून त्याने 2 विकेट्स मिळवल्या. 2 षटकांमध्ये त्याने 3 विकेट्स मिळवत 9 धावा खर्च केल्या. भवन केणेचं 4थं षटक जे 14 धावांचं होतं. योगेश भालेकर 5व्या षटकासाठी आले, 7 धावा खर्च करताना 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. अजय पाटीलची सुरुवात
व्हाईट बॉलने ऑन साईडला पुन्हा एकदा ताकदीचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पोचेल डीप मिड विकेटला. एक सिंगल होते पूर्ण, एकादाव्याची होते बाद. धावसंख्या 42. 42 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अजय पाटील एक कंप्लीट पॅकेज आहे चॅलेंज स्पोर्ट्सच्या टीममध्ये. आपण जर बॅटर्स, ऑलराऊंडर्स, बॉलर्सचा जर आढावा घेतला तर, आणि म्हणूनच तो टीम बॉन्डिंगचा देखील महत्त्वाचा उल्लेख व्हायला हवा चॅलेंज स्पोर्ट्सच्या. कारण चॅलेंज स्पोर्ट्सने मागच्या वर्षी देखील वरचा दर्जा राखला होता, पण यावेळेस ताकदीचा वापर करून बॉलला थेट पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. अमिदुझमाने बॉलला जमा केलंय मिड विकेट स्टँडमध्ये. 6 धावा मिळतात. 6 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 48. संघ मालक आहेत, कॅप्टन आहेत, आणि आता बॅटिंग देखील चांगली होते. या अगोदर गोलंदाजी सुद्धा अमिदुझमा यांची चांगली राहिली होती, आणि त्याचमुळे संघ मालक, कॅप्टन आणि संघासाठी तारणहार ही भूमिका अमिदुझमा घेत आहेत. कारण त्यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं, ज्यांनी 7 धावा खर्च करताना 1 विकेट मिळाला होता. आणि तशीच अपेक्षा अमिदुझमा यांची इतर खेळाडूंकडून सुद्धा आहे की मी जर आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देऊ शकतोय, तर इतरांनी सुद्धा तसाच एफर्ट्स द्यायला हवा. तुर्तास प्रशंसा होते, कारण चांगलाच खेळ अमिदुझमा यांचा राहिलेला आहे. शेवटच्या टप्प्यावर जरी पराभवाच्या छायेत आहात, पण प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची धमक अमिदुझमा यांच्या फलंदाजीमध्ये आहे. चांगला बॉल, ब्लॉकहोल डिलिव्हरी, धीम्या गतीचा बॉल अजय पाटीलचा. ओळखले होते, पण व्यवस्थित बॉल आणि बॅटचा संपर्क करू शकले नाही. येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झालेली आहे 48 धावा. चांगला बॉल, आणि पाय चाललेच नव्हते. पायांची हालचाल खूप महत्त्वाची आहे. पायांची हालचाल झाली तर मनातला फटका मैदानात तुम्ही आणू शकता. तर 2 संघ रेडी राहायचे. टॉससाठी यायचे टेमगर आणि बामणडोंगरी. चला, दोन्ही कॅप्टन्स आहेत टॉससाठी, बामणडोंगरी आणि टेमगर. बॅटच्या टोला कनेक्शन, फॉलो थ्रू मध्ये अजय पाटील पोहोचतायत. लगोरी खेळले आहेत, त्या खेळाचा फायदा झालाय. पण आपण येतोय वॉर रूम मध्ये, स्ट्रॉंग रूम मध्ये. बॅटर सेफ आहे की नाही त्याची शहानिशा करण्यासाठी प्रिन्स मूवीजच्या PCR रूम मध्ये आपण आलेलो आहोत. पण काय जबरदस्त अजय पाटील यांचा नेम ऑन दी स्टम्प्स. चला, टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण पोहोचा. बामणडोंगरी आणि टेमगर आपण टॉस बॉक्स मध्ये बसून घ्यायचं आहे. नाना स्पोर्ट्स टेमगर आणि दित्या 111 बामणडोंगरी. दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी आणि नाना स्पोर्ट्स टेमगर. चला, आपण दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये बसून घ्यायचं. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर, आणि फलंदाज बाद आहे. OUT. बॅट ग्राउंड झाली नव्हती जेव्हा स्टंप आणि बॉलचं कनेक्शन झालं. दरम्यान हा 6वा धक्का बसतोय मायरा स्पोर्ट्सला. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला. शेवटचा 1 बॉल बाकी या सामन्यातला, आणि पूर्णपणे उघडपणे पहिल्या बॉलपासून या दुसऱ्या डावातल्या चॅलेंज स्पोर्ट्सने आपला चॅलेंज टिकवून ठेवलेला आहे. सामना जिंकवण्यासाठी गोलंदाज विवेक शिलारने जी सुरुवात दिली आणि इतर क्षेत्ररक्षकांनी जी गोलंदाजाला साथ दिली, त्याचमुळे मोमेंटम चॅलेंज स्पोर्ट्सच्याच बाजूने झुकला. आणि आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे या सामन्यातला. औपचारिकता आहे बाकी. 50 ओलांडेल का मायरा स्पोर्ट्स? 1 बॉल बाकी आहे. 2 लास्ट बॉल. 2 डॉट आलेत का? पहिला वाईड, सिंगल, 2 षटकार, 2 डॉट, आणि आता हा रनआउट. चला, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 48. 2 बॉल्स बाकी आहेत, पण अमिदुझमा एन्जॉय करत आहेत. फुल टॉस, दिशा दिली, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं. चेस आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. हो, क्या बात आहे. बॉल त्यांनी अडवला आणि टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळतोय. मिस्टर बजागे यांनी बॉल अडवलाय. भावेश बजागे यांनी बॉल अडवला. आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणाची भूमिका त्यांनी चांगली घेतली. टाळ्या होऊन जाऊ द्या भावेश बजागे यांच्यासाठी. अशा पद्धतीने धावसंख्या पोहोचते 50. मायरा स्पोर्ट्स 1 बॉल बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता 47ची. बघा, भावेश बजागे वरादेवी स्पोर्ट्ससाठी ग्रामीण क्रिकेट खेळतात आणि आता सिटी क्रिकेटसाठी चॅलेंज स्पोर्ट्स क्रॉस बॅटेड खेळलेत. बॉल स्क्वेअर लेगला.
1 धाव होते पूर्ण आणि अशा पद्धतीने सामना संपला. 51 धावांवर आपण थांबलेलो आहोत आणि जवळपास 45 धावांनी सामना जिंकलेला चॅलेंज स्पोर्ट्सने. अभिनंदन. जाऊया आपण थेट टॉस बॉक्समध्ये. टॉस केला जाईल दित्या 11-1-1 जीवदानी बामणडोंगरी वर्सेस नाना स्पोर्ट्स टेमघर. आपण जाऊया थेट टॉस बॉक्समध्ये. सज्ज असतील डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तर मित्रांनो टॉस बॉक्स आपण पाहतोय आता. दालमिया सिमेंट्स, फ्युचर टुडे, ओमसाई प्लंबिंग, आराम, डीप लक्ष्मी आईट्स आणि आमच्या टॉस बॉक्समध्ये येत आहेत सन्माननीय ॲडव्होकेट महेश पाटील साहेब आणि त्याच्यासोबत या स्पर्धेचे प्रणेते सर्वा भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते आणि धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब. मी दोन्ही मान्यवरांचं खूप खूप स्वागत करतोय. ॲडव्होकेट महेश पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. त्यांचे शुभ हस्ते टॉस होईल. दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी मनीषजी पाटील ओडी यांचा संघ आहे आणि नाना स्पोर्ट टेमघर सतीशजी चौधरी टायगर टेमघर यांचा संघ. दोन्ही कॅप्टन टेमघरचे कॅप्टन उपस्थित झाले आहेत. बामणडोंगरी संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे. टॉस बॉक्स जर आपण बघितलं तर मागे आपण पाहतोय बॉम्बे कॉटन, त्यासाठी श्यामजी कोंडे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. बामणडोंगरी संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे कारण ही स्पर्धा म्हटली की धर्मराजा चषक 2024 एक डिसिप्लिन स्पर्धा. ॲडव्होकेट महेश पाटील साहेब टॉस बॉक्समध्ये आहेत. त्यांना बघितले की आठवण येईल चॅलेंज स्पोर्टची टेनिस विश्वामध्ये आज आपण पाहतोय क्रिकेटला एक नवी दिशा आणि नवा मार्ग जर दाखवला असेल तर चॅलेंजच्या माध्यमातून. चॅलेंज स्पोर्ट्स कोण विसरणार आहे. लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेब बामणडोंगरीचे कॅप्टन येत आहेत. 5 षटकांची मॅच असणार आहे. कॉईनची माहिती देणार आहे सुरुवातीला. कॉईन जे आहेत दोन्ही कॅप्टन पाहू शकतात. धर्मराजा चषक कारण आणि आज विशेष म्हणजे टॉस बॉक्समध्ये धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब आहेत आणि आज टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होईल ते म्हणजे ॲडव्होकेट महेश पाटील. दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे वरालदेव स्पोर्ट्स कारण स्पोर्ट्स क्लब जे आहे डिसिप्लिन स्पोर्ट्स क्लब ही स्पर्धेचं आयोजन करत आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे. कॉलिंग कोणाकडनं होईल. नाना स्पोर्ट टेमघर यस आणि त्यांचं म्हणे धर्मराजा चषक. आणि आलेलं सुद्धा आहे धर्मराजा चषक. पण मी नक्कीच या ठिकाणी थोडंसं शॉर्ट ओपिनियन देण्याची विनंती करणार आहे. या स्पर्धेविषयी आपण स्पर्धेमध्ये आलात. अतिशय सुसज्ज मैदान आणि एक महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धेमध्ये आपण आहात. ॲडव्होकेट महेश पाटील साहेब एक आपलं शॉर्ट ओपिनियन नक्कीच प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आई वराल स्पोर्ट